दृष्टा ही दिसे पाहला दे. भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमद कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणावर बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1325 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे ज्ञान. बुद्ध्यादिके डोळसे जे जयाची का कडवसे. अर्थात बुद्धी इंद्रिय जे कार्य करतात ते केवळ परमात्म्याच्या तेजाने, परमात्म्याच्या प्रकाशाने, परमात्म्याच्या सत्तेनं बुद्धी चालते. इंद्रिय कार्यरत असतात. हे जयाचे का कडवसे. म्हणजे ज्ञानवान पदार्थ हे आहेत. बुद्धी ही ज्ञानदर्शिका आहे. आपण म्हणतो तुला काही बुद्धी आहे की नाही, जरा बुद्धीचा वापर करायचा ना. म्हणजे बुद्धी सुद्धा ज्ञानवान पदार्थ आहे. इंद्रिय प्रत्येक विषयाचं ज्ञान प्रत्येक इंद्रियाला असतं. म्हणजे इंद्रिय सुद्धा डोळस आहे. डोळ्याने पाहायचं आहे, कानाने ऐकायचं आहे, नाकाने वास घेणं, रसाने रस चाखण करणं, तो सेन स्पर्श, हे ज्ञानच आहे. त्या त्या विषयाचं ज्ञान आहे. अर्थात हे ज्ञान कुणाचं आहे? हे इंद्रियाचं ज्ञान नाही आहे किंवा बुद्धीचं नाही आहे. या बुद्धीच्या ठिकाणी बुद्धीला चालना देणारा, बुद्धीने जी निश्चय करती, विचार करती आहे, ते केवळ परमात्म्याच्या सत्तेनं. इंद्रिय कार्यरत आहेत. इंद्रियाला त्यांच्या त्यांच्या विषयाचं ज्ञान आहे. ते केवळ परमात्म्यामुळेच. म्हणून म्हटलं हे जसं तो भिंतीवर सूर्याचा कडवसा पडतो, तो सुद्धा तेजपुंजच असतो, पण एवढा नाही. तसे हे इंद्रिय आणि बुद्धी जे आहेत ते आहेत जयाचे कडवसे. जयाचे म्हणजे ज्या परमात्म्याचे हे कडवसे आहेत. अर्थात परमात्म्यामुळेच हे कार्यरत आहे. परमात्मा जर हृदयस्थ आहे म्हणून तो हृदयस्थ परमात्मा बाजूला जर झाला तर डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, वाणी असून बोलता येत नाही, स्पर्श कळत नाही, रस्त नाहीच. हे सर्व कार्य जे होतं ते केवळ आणि केवळ जयाचे का कडवसे. ही परमात्म्याचे कडवसे आहेत.
मी सर्वदृष्टाही दिसे पाहला जाय. आणि सर्वज्ञ देखील मी आहे. सर्वदृष्टा म्हणजे परमात्मा हा सर्वज्ञ आहे. मनुष्य सर्वज्ञ नाही आहे. जीव हा अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, मर्यादित आहे. परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापक आहे. खूप फरक आहे जीवात्म्यात आणि परमात्म्यामध्ये. खूप फरक आहे. म्हणून सर्वज्ञ परमात्मा आहे. मी सर्वदृष्टा दिसे पाहला जाय जय. ज्या ज्ञप्ती स्वरूप सामान्य ज्ञानाने प्रकाशित झालेले आहेत असे जे सर्व मनबुद्धी चित्त अहंकार पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे सर्व त्या परमात्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित आहेत आणि परमात्म्याचे हे कडवसे आहेत. म्हणून ज्ञातृज्ञेया विहीन त्रिपुटी रहित आहे तो परमात्मा. तिथं त्रिपुटी नाही. त्रिपुटी जिथं नाही तिथं परमात्मा आहे, म्हणजे परमार्थ आहे. आणि त्रिपुटी जिथं आहे तिथं प्रपंच आहे. प्रपंचामध्ये नेहमी त्रिपुटी असते, परमार्थामध्ये त्रिपुटी नाही आहे. म्हणून म्हटलं पाहता पाहणे दुरी सारोनिया. परमात्म्याला जर पाहायचं असेल तर त्रिपुटी बाजूला करून पाहावी लागते. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. काय गंमत आहे बघा. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. आणि काय म्हणतात पुन्हा पाहता पाहणे दुरी सारोनिया. तो परमात्मा तर डोळेभर पाहायला म्हणतात. आणि पाहता पाहणेपणा सोडून मग कसं पाहायला? परमात्म्याला कसं पाहावं लागतं? परमात्मा कशाने दिसतो? चर्मचक्षुने. परमात्मा चर्मचक्षुने दिसत नाही. आपल्याला परमात्मा दिसतो का? ज्ञान दृष्टी हरपले दोन्ही नेत्र अंधळे. कारण आपले डोळे दिसतात का? दिसतात डोळ्याला? ज्ञान दृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधळे. कवना मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. दोन्ही नेत्र आंधळे. जसं तो अशिक्षित मनुष्य आंधळा असतो. आमच्या पुढे जर इंग्लिश पेपर ठेवला तर आम्हाला काहीच दिसत नाही. आम्ही आंधळे आहे त्याच्यावर. काय डोळे असून काय करायचं? काय म्हणून म्हटलं ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. पण परमात्म्याला जे पाहायचं आहे ते चर्मचक्षुने नव्हे. परमात्म्याला पाहण्याकरता ज्ञानदृष्टी लागते. ज्ञानदृष्टीशिवाय परमात्मा दिसत नाही. आम्हाला जो दिसतो ती मूर्ती आहे. आम्ही ज्या परमात्म्याला पाहतो ती मूर्ती आहे का? आपण कल्याणी सारखे आहोत? कल्याणी सारखे नाही आपण. कल्याणीनं परमात्मा पाहिलं पण सगळ्याला कामाला जुंपलं. हो
दास्य करी दासाचे उणे न साहे तयाचे. परमात्मा हा दासाचं दास्यत्व करतो. तेवढंच नव्हे तर होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्त जसे करतील तसं होतो तो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. म्हणून ज्ञातृज्ञेया विहीन परमात्म्याला पाहायचं असेल तर त्रिपुटीच्या अतीत होऊन पाहावं लागतं. त्रिपुटीत नाही परमात्मा कळत. म्हणून त्रिपुटी म्हणजे प्रपंच आणि त्रिपुटी रहित परमार्थ आहे. म्हणून मला मी प्रमाण दिलं की पाहता पहाणे दुरी सारोनिया तोहारे श्रीहरी. पुन्हा कसं म्हणतात, पाहिला डोळे भरी. मी तो डोळे भरून पाहिला. पाहता पाहणे दुरी सारोनिया त्रिपुटी सारून भगवंताला पाहावं लागतं. जसं ते महाराज म्हणतात की नाही, भगवंताचं दर्शन झालं की आपल्याला समाधान प्राप्त व्हावं, काहीच राहू नये इच्छा. मग पहा आपण भगवंत कळला आपल्याला. तुकोबरायचा अभंग आहे, मन तृप्त झाले तुझी दर्शने. मन तृप्त झाले तुझे दर्शने. आता देवा काही नाही मागणे. मन तृप्त झाले तुझे दर्शने. भगवंताचं दर्शन झालं की मन तृप्त. पुन्हा कुठली इच्छा राहू नये. मग समजावं भगवान आपल्याला कळावा. म्हणून या ठिकाणी म्हटले परमात्मा हा त्रिपुटी रहित आहे. ज्ञातृज्ञेयाविहीन. ज्ञाता ज्ञान ज्ञेय यापेक्षा परमात्मा हा वेगळा आहे. आत्मस्वरूप परमात्मा, त्याला कुठल्याही प्रकारचे पदार्थ, मग ती बुद्धी असेल, इंद्रिय असतील, त्या ईश्वराच्या सर्वज्ञतेला जाणत नाही. उपजीवक उपजीव्य भाव या ठिकाणी आहे. म्हणजे हे जे इंद्रिय आहे, बुद्धी आहे, हे उपजीव्य आहे. उपजीवक परमात्मा आहे. ते हे गा आत्मज्ञान मज गौप्याचे गुप्तधन. परितो म्हणून आन केवे करू. धन, लोक धन पोराला सुद्धा सांगत नाही, सांगत नाही. सरकार जमा होतं शेवटी. काही माणसं अशी असतात लक्षात, ते कोणाला सांगायचंच नाही. देऊ नये पण सांगायला काय हरकत नाही. शेवटी का होईना सांगावं. पण शेवट कधी ते कुठं कळतात. असं आहे आमच्याकडं, पण तुम्हाला द्यायचं नाही. तुमचंच आहे ते, पण आमच्या नंतर. आम्ही असताना तुमचा हक्क नाही. आम्ही आहे तोपर्यंत आम्ही त्याचा आनंद लुटू. दान धर्म सत्कर्म भजन पूजन काय खाणं पिणं सगळं पद्धतशीर. आम्ही गेल्यावर तुमचं राहील ते तुम्हाला काय द्यायचं. दिले की कटोरच हातात घ्यावं लागेल. ओम भवती भिक्षा देईल. काय लक्षात आलं का? ते हे गा आत्मज्ञान मज गौप्याचे ही गुप्त धन. हे जे आत्मज्ञान आहे
हे भगवान म्हणतात माझं धन आहे, गुप्त धन, ते कोणालाही द्यायचं नाही. भगवान सांगतात कोणालाही द्यायचं नाही, फक्त गुप्त धन तू म्हणून देतो तुला. आता तर म्हातारी माणसं नको, त्यांचं धन पण नको. यांना काय कमी पडले चोट्यांना काय? मग जवळजवळ 200-300 म्हाताऱ्या सांभाळतायत आणि वृद्धाचारी. मोठा आश्रम आहे, रोज 30,000 लोकांना जेवण देतात ते काय. आणि सगळं त्यांचं प्रत्येक आजीला भेटणार, रोज प्रत्येकाना त्यांचे हातपाय दाबणार आणि वृद्धाचारी, औषध पाणी घेणं, ते सगळं. मग जे निराधार पैशावाली माणसं आहेत ते सगळं त्यांना अर्पण करतात. तुम्ही त्याचा विल्हेवाट लावा आणि आमचा शेवट करा. पण ज्यांना काहीच नाही त्यांनाही सांभाळतात, ज्यांच्याकडे काही नाही त्यांनाही सांभाळतात, तसं काही प्रश्न नाही. पण जी माणसं आहेत ज्यांच्याकडे आहे ते हे म्हणतात आम्हाला तुम्ही नको, तुमचं धनही नको, ते तुम्ही तिकडेच जा. मग ते सगळं त्यांना देऊन टाकतात. मी काय सांगतोय लक्षात ठेवा, हे गुप्त धन आहे. मला याच्याकडे सांगायचं काय, आत्मज्ञान हे गा आत्मज्ञान, मज गौप्याचेही गुप्त धन. मी कसा आहे, मी गौप्यच आहे. का दिसला कुठं परमात्मा नाही, दिसला ग बाई दिसला. दिसला का नाही, दिसला. दिसला नाही का, दिसला. मुक्ताबाईला दिसला, मीराबाईला दिसला, जनाबाईला दिसला, सखोबाईला दिसला. दिसला नाही, दिसला. काय परमात्मा दिसत नाही असं नाही, पण त्याच्याकरता सुद्धा आपल्याकडे ताकद पाहिजे. ताकद म्हणजे खोबरं खावं खारीक खाऊन नव्हे. कशाची ताकद पाहिजे, भक्तीची. भक्तीला विपिसे कोणतया पुसे. भक्तीचं वेळ लागलं पाहिजे. मग तो भाव भुकेला हरी, करीत असे भक्ताची चाकरी. जेव्हा तुम्हाला कल्पना आहे, सोयराबाईचं बाळणपण आलं, चोखोबाला वाटलं आता पंचायत आहे सगळी. चोखोबा गपचिप निघून गेले, काय बहिणीच्या घरी गेले निघून. अरे आता पण बाळणपण आलंय ना त्यांचं, गेले निघून. मग आता या बाईनं काय करणार हो, आता शेवटचे दिवस आहेत. आला परमात्मा गाठोडं घेऊन, काय चोखोबाची बहीण, चोखोबाची बहीण झाला सारंगधर. वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. बहिणी दार उघड. त्याला वाटलं नंदाला पाठवलं का नाही आणि वंशाला. दार उघडलं तर खरंच वंश. अगं बाय तुम्ही मी दादा तिकडे नाही आले का आणि मला पाठवलं, इतकी उदार आहे का ती बाई. दादा तिकडे आले मला पाठवलं. आता काही काळजी करू नको, तुम्ही सगळं करील पद्धतशीर. दास्य करी दासाचे, उनेन साहे तयाचे. काय परमात्मा इतका उदार आहे, लक्षात ठेवा. काय काय करत नाही तो. दळू लागला, कांडू लागला, भांडे घासू लागला, गवऱ्या थापू लागला, बाळणपण केलं, सर्व करतो परमात्मा. फक्त भक्ती पाहिजे. झालं. चोखोबाला वाटलं
10-12 दिवस निघून गेले. चोखोबाला वाटलं ऐक गेली कोणा शो निघाले चोखोबा. आता देवाला काय फोन करला होतं काय, त्याला कळलं. सांगितलं वहिनी आता माझी फार घाई आहे, गहू काढायला आला, हरभरा काढायला आला, ज्वारी काढायला आली, शेतात कोणी नाही. म्हणले तुम्हाला साडी बिडी काही नाही, नंतर बघू, आता साडीचं काय भानगडीत पडू नको, मला काही आता सगळं केलं. गाव जेवण दिलं, बारसं घातलं पोरच. एवढं बी कळलं ना होय, इतकी उदार आहे का वंश, घेणारी का देणारी. सगळ्या गावात काय मांडव दिला काय, झिरमळ्या लावल्या काय, फटाकडे उडवले काय. आले चोख. त्याला वाटलं काय गावात कोणाचं तरी खासदार आमदारात आलते काय का, त्यांचा वाढदिवस होता. सगळ्या गावात थाट केलाय. आले गावात, विचारलं काय रे, काय कोणी आलं काय आपले, कोणी खासदार आमदार, कोणी मुख्यमंत्री. ते म्हणले नाही बा, हे कशाचा थाट आहे, काय येडे रे. म्हणले तुला कळणार मला ना काय. म्हणजे म्हणजे आणि तुझ्या पोराचं बारसं झालं. बारसं आणि कोणी केलं, तुझी बहीण आलती बा, माझी बहीण, तिथं तर होतो मी. तिनं तर नाव सुद्धा नाही घेतलं बहिणीचं काय. गेले घरी तर तू काय दागन दागिने पोरान कपडे न साड्यान बिड्यान मस्त मांडीवर घेऊन बसले होते ते गोजीरवानं पोर. आणि चोखोबाला गेल्यावर इतका आनंद झाला. तुम्ही वंशाला पाठवलं म्हणून एवढं झालं काय. आणि मग वंश आले होते ना, त्याच्यामुळे तो एवढं थाट झाला. वंश तो चोखोबराच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागला. कोण वंश, वेडी असते. अगं स्वतः माझा परमात्मा आला होता. मी का सांगतोय लक्षात ठेवा की परमात्मा आहे तो कशाने वश होतो. वश भक्तीने होतो. भक्ती अकळीला दया घन, भक्ती अकळीला, भक्तीनं वश होतो परमात्मा. लक्षात ठेवा. म्हणून सांगितलं की हे माझं गुप्त धन आहे. काय हे खरं तर मी कोणाला सांगत नाही, हे सगळं लपून ठेवलेलं आहे. पण आता तुला कसं लपून ठेवू बाबा, तू तर माझ्या जीवाचा जीव आहेस. जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा. परमात्मा जीवाचा जीव आहे, भक्त जीवा परमात्म्याची, प्रेम भावाची या भावा. म्हणून भगवान म्हणताय परी तू म्हणून आण केवी करू. तुला सोडून आणि तूच तर सर्व आहे माझं. भक्ताविन मजला विचारी तो कोण. माणसाला सवड आहे नाही, सवड म्हणण्यापेक्षा आवड आहे. नाही, आवड कशाची आहे, प्रपंचाची. काहीच नाही. लक्षात ठेवा. शेवटी बाबा जेवले पतारपात आणि झोकून दिलं गावाच्या वरत. काही नाही. किती केलं घाई घाई तर पदरात बांधायला पैसा हो नाही. लक्षात तेव्हा पण माणसाला आवडीनं परमार्थ करते. साधू संतांनी आवडीने भावे हरिनाम घेसे, आवडीने भावे
हरिनाम घेसी, त्याचा परिणाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. काय भगवंताच्या सामर्थ्य भक्तीमध्ये, नामामध्ये. काल तो अमोल आला होता, अमोल, त्या अमोलचा एक मित्र आहे, त्याचं काहीतरी आहे धंदा त्याचा. मग त्याला झाला आजार, इतका आजार झाला की त्याच्या त्या पांढऱ्या पेशी वाढल्या. घडलेली घटना आता, त्या 35,000 पेशी. आणि गेलो डॉक्टरकडे. डॉक्टर म्हणून पहिले तुम्ही बाहेर जा, अजिबात थांबू नको, तू आता जगणारच. 35,000 म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय? आता जगणार नाही. दिला घरी गेला. तो नामनिष्ठ आहे. असं भगवंताचं भजन केलं त्यांनी, असं नेहमीच चालू असते सतत. काय 8 दिवसाने त्या डॉक्टरकडे गेला, ते पाहतच राहिला. तू जिवंत आहेस? नाही तर काय भूत आले का म्हटलं. जिवंत आहेस का म्हणजे कुठल्या डॉक्टरकडे गेला होता? आमच्या डॉक्टरचा तुमचा परिचय नाही. आमच्या डॉक्टरला कोणीच ओळखत नाही. फक्त म्हणतात, एखादं म्हणतो, त्याच्यावर भरवसा आहे. आमच्या हातात काही, आम्ही फक्त प्रयत्न करणारे आहेत, पण हातात त्याच्या आहे, असे काही लोक म्हणतात. आणि काय सांगावं, सर्व नॉर्मल. कसं झालंय? काय नाही म्हणले, एका औषध घेतलं. मला सांगशील का? उपयोग होणार नाही. तुम्ही भूत आहेत, पैसा मागे लागले. हल्लीचे डॉक्टर म्हणजे पिशाच. नुसता पैसा 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 पैसा. लेखाचे भूतच होणार ते सगळे. काय गोर कळना, गरीब कळना, काही कळना, काही कळणार काय, तेव्हा तुम्हाला नाही जमायचं. सांगेन मी तुम्हाला, पण त्याचा उपयोग तुम्ही करणार नाही, उपयोग होणारही नाहीये. असं औषध घेतलंय मी. पथ्यनाम ब्रह्मरस घेई काढा, तेने पिडा वारेल. पथ्यनाम विठोबाचे. अशा प्रकारे एखादा बिचारा दयाळू असतो, चिंतामणीसारखा. नाही तर डॉक्टर सगळे आता कसाई. मी का सांगतो, लक्षात ठेवा की अशा प्रकारे मी सर्वदृष्टाही दिसे पाहला दे. आणि हे गा आत्मज्ञान मज गौप्याचे गुप्तधन. हे आत्मज्ञान काय आहे? माझं गुप्तधन आहे. परी तू म्हणून आन केवी करू. जीवाचा जीव असेल तर मनुष्य गुप्त ठेवत हो नाही आहे. पण उगीच रडून ऐकायचं आणि हसून सांगायचं, आपलं तर कुणाला सांगूच नाही. फक्त देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देव देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. म्हणून सांगावं ते फक्त देवाला सांगावं आणि सद्गुरू संतांना सांगावं. मला मुद्दा काय सांगायचा आहे? असं जे माझं ते धन आहे, गुप्त धन, ते तू म्हणून
तू कोण आहे? तुम्ही वेगळा आहे का? तो आणि मी नाही तुझा, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. हो, देव आणि भक्त तुझा नाही, देव आणि भक्त तुझा नाही, देव आणि भक्त तुझा नाही. विचार, देव आणि भक्त एकच आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अशा प्रकारे भगवान अर्जुनाला सांगता आहे, हे आत्मज्ञान. हे आत्मज्ञान फार मोठं धन आहे, बाकीचं धन नाही, हे आपलं बी नाही. धन हे कुबेराचे, देह हे काळाचे. देहही आपलं नाही आणि धनही आपलं नाही. फक्त माझे माझे म्हणून व्यर्थ गेला नाही. फक्त माझं 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 म्हणून आपण चालते बोलते आहे तोपर्यंत साठा करून ठेवा. एकदा आपण जागेवर बसलो की मागितले 10-5 रुपये देतात, पैसे देऊ नका, त्यांना वेड लागले. ते काय म्हणतात, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यांचेच पैसे असतात, त्यांची पेन्शन, पण त्यांना देत त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यांच्या हातात पैसे देऊ नका. आपलंच आपल्याला पारख होतं म्हणून आहे तोपर्यंत हात धुवून घ्यायचे आणि साठा करून ठेवायचं. म्हणजे कर्मानुगो गच्छति जीव एक. असं भगवान महान सखा असणारा, सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, त्या सख्याला भगवान आपलं गुप्त धन सांगत आहे. ज्ञान, आत्मज्ञान, तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा